मित्रांनो, चारनेर फुलंब्री सिल्लोड तालुक्यातील 57 गट नंबर या जमिनीवर आम्ही या ठिकाणी आज उभा आहोत। आपण बघू शकता ही जमीन दाखवा। हे उघडं पठार नव्हे तर इथं शेतकऱ्यानं कपासी लावली होती। ही कपासी अक्षरशः या पुराच्या पाण्यामध्ये उखडून गेलेली आहे आणि आज सपाट पसार हेक्टर या ठिकाणी तयार झालेले आहे। शेतकरी हवालदिल झालेले आहे। असं म्हणतात की 1994 मध्ये अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, मात्र आता 2025 मध्ये पुन्हा एकदा अति भयंकर हा पूर आला आणि शेतकऱ्याचे स्वप्न, शेतकऱ्याची दिवाळी सोबत घेऊन गेला। मायबाप सरकार, आम्ही तुम्हाला काही मागितलं नाही। 1994 ला आमच्या पूर्वजांनी मागितलं असेल, पण 1994 नंतर आज 2025 मध्ये आज आम्हाला तुमची गरज पडते। आजपर्यंत काही तुम्हाला मागितलं नाही। माल गेला असता, अतिवृष्टी झाली असती, सडलं असतं, सहन झालं असतं, मात्र आमच्या वावरातली माती वाहून गेली। आमचे वावरं अक्षरशः नागडे झालेत, उघडे पडलेत। आपण बघू शकता एवढा मोठा भयंकर हा पूर होता। झाडाच्या झाडं उखडून पडलेले आहेत। शेतकऱ्यांचं आयुष्य, शेतकऱ्यांचं भविष्य या ठिकाणी उद्ध्वस्त होण्यासारखं हे आहे। आणि म्हणून तहसीलदार साहेब, तलाठी साहेब, मंडळ अधिकारी साहेब, SDM साहेब, जिल्हाधिकारी साहेब, तुम्हाला विनंती आहे, पुढच्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या वावरातली गेलेली माती बघा, माती निघून गेली आहे। जसं शेतकऱ्याच्या अंगावरचं कातडं कोणीतरी फाडून काढलं संभाजी महाराजांच्या, तसं कुठतरी शेतकऱ्याच्या अंगावरचं कातड या ठिकाणी या मातीच्या रूपात वाहून गेलेलं आहे। आपल्याला विनंती आहे, पुढच्या